बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। विकास निधी मिळत नसल्याने पक्ष सोडणाऱ्या खासदारांची आता पोलखोल झाली। खासदारांनी मंजूर झालेला विकास निधी सुद्धा पुरेसा वापरला नसल्याचं समोर आलं। मंजूर निधीपैकी तुटपुंजाच निधी खर्च केल्याचं उघड झालंय। विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी पक्ष सोडणारे निधी पूर्ण वापरत सुद्धा नाहीत हे आता समोर आले। निधी असून सुद्धा विकास कामं केली नसल्याची माहिती मिळते। संजय दीना पाटील यांनी अवघा 1.1% खासदार निधी वापरल्याचं कळतंय। तर निधी असून सुद्धा विकास कामं केली नसल्याचं आता समोर आलेलं आहे। आम्हाला निधी मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असे या ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी म्हटलं होतं। मात्र या सगळ्या खासदारांनी आपला विकास निधी वापरला नसल्याचं समोर आलं। मंजूर निधीपैकी अगदी तुटपुंजा निधी खर्च केल्याचं आता उघड झालं। त्यामुळे या सगळ्या खासदारांची आता पोलखोल झाल्याचं समोर आलं। निधी न खर्च करणाऱ्या बंडखोर खासदारांवर आता टीकेचे बाण सोडण्यात आले। निधी म्हणजे त्यांच्यासाठी ठेकेदारी असा टोला राऊतांनी लगावला। त्यांना वैयक्तिक निधी मिळत नव्हता असं म्हणत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला। काय तुम्हाला निधीसाठी केले आकडे आले आहेत ना। जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाही। 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे। निधी हा विकास कामासाठी असतो ना, विकास निधी आहे ना। या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार। 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी आणि त्यातले 25% जे आहे थेट हे तुमच्या घरात जाणार। त्यांना निधी शासकीय मिळत होता, वैयक्तिक मिळत नव्हता। कदाचित असं त्यांचा बोलण्याचा रोख असावा। काल आम्ही पाहिलंय की कोणत्या खासदाराला किती निधी दिला गेला आणि ते खर्च सुद्धा झालेला नाही आणि तरी निधी मिळत नाही बोंब मारणं मला वाटतं की उचित नाही। आता ऑपरेशन टायगर आता मला वाटतं की वाघाचं पोट भरलं असेल तर वाघाने आता पुन्हा नव्यानं ऑपरेशन करू नये अशी अनेकांची इच्छा आहे। दरम्यान या 6 फुटीर खासदारांवर यशोमती ठाकूर संतापल्यात। आता जनताच सगळं हातामध्ये घेणार असं ठाकूर